इगतपुरी शहरामध्ये समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांसोबत धक्कादायक घटना समोर आली आहे. वसतिगृहामधील 10वीच्या वर्गात शिकणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी याच वसतिगृहातील 5वी ते 7वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इगतपुरी शहरातील समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहामध्ये 10वीत शिक्षण घेणाऱ्या 7 विधी संघर्षित विद्यार्थ्यांनी याच वसतिगृहातील अल्पवयीन विद्यार्थ्यांना गुंगीचं औषध देऊन त्यांच्यावर शारीरिक आणि लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. या गैरप्रकाराने शिक्षण क्षेत्रामध्ये खळबळ उडाली असून या प्रकरणी घटनेकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी वसतिगृह अधीक्षक सुशांत दुधसागरे यांच्यासह 7 विधी संघर्षित विद्यार्थ्यांविरुद्ध इगतपुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवरच पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी बुधवारी भेट घेऊन पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांना या प्रकरणाचा लवकरात लवकर छडा लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. गेल्या 7 महिन्यांपासून हा प्रकार सुरू असल्यानं मोठ्या विद्यार्थ्यांच्या भीतीपोटी पीडित मुलांनी या प्रकाराची वाच्यता केली नाही. वसतिगृहाचे अधीक्षक सुशांत रमेश दुधसागरे यांनी पीडित मुलांनी ही माहिती दिली होती, मात्र त्यांनी या प्रकरणाकडे गंभीरपणे दुर्लक्ष केलं. त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला असून वसतिगृहामध्ये राहून 10वीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या 7 विधी संघर्षित विद्यार्थ्यांनी वसतिगृहातीलच 5वी ते 8वीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्यांना गुंगीचं औषध, भांगेच्या गोळ्या देऊन वसतिगृहाच्या बाहेरील झुडपामध्ये बळजबरीनं नेऊन त्यांच्याशी वेळोवेळी अनैसर्गिक शारीरिक आणि लैंगिक संबंध केले. या घृणास्पद प्रकाराने इगतपुरी तालुक्यात खळबळ उडाली असून या प्रकरणी संशयित 7 विधी संघर्षित विद्यार्थी, वसतिगृहाचे अधीक्षक यांच्या विरोधामध्ये बालक लैंगिक अत्याचार आणि महाराष्ट्र रॅगिंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील प्रकरणाचा अधिक तपास पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इगतपुरी पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव, उपनिरीक्षक कांचन भोजने, गोपनीय विभागाचे पोलीस हवालदार निलेश देवराज हे पुढील तपास करीत आहेत. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सतीश पुरोहित, इगतपुरी.